बाळूच्या घरी बाळूच्या लग्नाची हालचाल सुरू आहे बघा. देवप्पा अय्यो, काय सांगतोस काय? बाळूने स्वतः याला सांगितले काय रे त्या. वय वय. माझं लगीन करा निघालाय हे बी काय गावकी म्हणूनच का? हा लय पुढचं बोलू नका. चल घरला. नाही येणार म्या. नाही म्हणजे काय घर सोडायचा विचार आहे का काय? वेळ आली तर ते बी करीन. लय शहाणा आहेस. चल गुमान. कुणी बी ना काय मला नाही इथे एकटाच बसणार आहे. बाळ्या शहाणपणा करू नकास नाही तर दिन एक ठेवून. चल गुमान चल घरला. चल उठ. नाही उठणार. तुला काय मार खायचा आहे का? ही थेर तुझ्या आय मोर करायची माझ्या मोर नाही. गप गुमान घरला चल आणि लग्नाला वय मान. चल. लगीन तर म्या काय बी झालं तरी करणार नाही. तुला सरळ सांगितलं समजतं का नाही? नाही समजत हवं नाही का? बाळ्या बाळ्या गप गुमान घरला चल. तू आणि तुझी आय काय करायचं ते ठरवा. चल. बाळ्या तुला सरळ सांगतो आहे उगा डोसकं फिरवू नकस. चल चल म्हणलं. चल चल. आणि मग पुढे काय झालं? अरे पुढं मेलो वाजानी. यायच्या काय गप्पा चालल्या आहेत? काय मिळतात काय बघूयात. आणि शिंगरू मेलो याला पटाली. हे भारी होतो. काय 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 काय? हे बघ हे बी आलं. अरे काय शिजू राहिलं? माई शिजते खातो का? अरे इशय काय शिजू राहिला तुमचा? नाही बाबा आमच्या कायचा इशय. इशय तर तुझ्या का असेल. माझ्याकडे बी काही नाही. मग तुमच्या काय कोरड्यात गप्पा चालल्या काय? अरे तसं नाही, मल्लप्पा बद्दल बोलत होतो. मल्लप्पा बद्दल? त्याच्याबद्दल काय बोलायचं? अरे काय बोलायचं म्हणजे? अरे घरात काय खाया नसताना त्यानं पोरीचं लगीन करून दावलं आणि ते बी सावकाराच्या पोरासंग. मानलं पाहिजे बघ त्याला. अरे त्याला नाही बाळप्पाला मानलं पाहिजे. त्याच्यामुळं झाला आहे समज. काय सारखं बाळ्याचं कौतिक करत असतो रे तू? काय केलं त्याने? घराच्या बाहेर बी पडला नाही तो. हा अरे बाळप्पा कसा हाय हे काय सांगाय पाहिजे वय. आणि ते बी तुला. मला मी काय केलं रे? अरे काय बोलतो काय वागतो तुला समज ठाव आहे ना व. हा तसं समजा ठाव असतं मला. आ, ते बघ त्या बाळ्याला कसा माया ओढत ओढत घेऊन चाला बघ. अरे काय केलं आता बाळून? काय केलं म्हणजे? अरे त्याच्या लग्नाचं चाललं आहे ना. मग ते तिकडे रुसून बसला होता. हा आता माया त्याला न्यायला आला असन. ते येत नसन गप गुमान त्याच्यामुळे ओढत ओढत घेऊन चालला. अरे पर लग्नाचा इशय तर थांबला होता ना व. तू काय बी बोलू नका बघ तात्या. काय बी कसं ते खरं आहे तेच बोलतो मी. बघ कसं ओढत ओढत घेऊन चालला बघ. अरे पर बाळप्पाला कशा पायी ओढतो हाय. मायपा ए मायपा. अरे नका त्या पोराची हेळसांड करू. मायपा. अरे गप्प ना माधू. अरे त्याच्या घरातलं ते बघून घेतील ना. अरे पर तुला काय सारखं मधी 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 मधी. बा आहे त्याचा त्यो. आता बाला किंमत दिली नाही म्हणलं चिडलच की त्यो. तात्या बोल. तू बी बोल. तुम्ही समधी बोला. तुम्ही आज समधी या पोराच्या हात धुवून माग लागले आहेत. पर काळ्या दगडावरची रेघ हाय का एक दिवस समधी या पोराच्या मोर हात जोडून उभं राहत्या.
बाळू काय झालं जी? काय होणार आहे? आजवर कोणाच्या बाचं ऐकलं आहे का यानं? बाप झालं काय जी? याचं काय करायचं ते तू बघ आता. माझ्याच्यानं तो ऐकाय तयार नाही. आला का तुम्ही? बाळू कुठं गेला होतास र? कुठं नाही. अरे असं का बोलतो हाईस? नीट विचारलं नव? मग मी आधी नीटच सांगितलं. बाळू काय झालं आहे चिडाया? तुला ठावच नाही ना मग? रब, असं डोसक्यात राग घालून घेऊन कसं चालेल बाळू? हा गंगू त्या काय परकी हाय का सत्ती परकी हाय? घरातलीच हाय नव आणि जगरीत हाय. लगीन करायला पाहिजे. बाहेरची कुणी बघितली हाय का? घरातलीच हाय की. घरातल्या आणि बाहेरची काय? मला लगीनच नाही करायचं. आता म्याव होय म्हणलं तर ह्याची थेर सुरू झाली का? मी आधीपासूनच नाही म्हणतोय. हाय अगं काय ना कसं सांगायचं ह्याला? मी समजा विचार करूनच वय म्हणलं होतं ना. माझ्या शब्दाला काय किंमत आहे का नाही? का ह्यो म्हणाल तसंच म्हणाल आहे कायम? आणि माझ्या लेकीला काय समजतोस रे तू? बोल. होय होय, तुझ्या लेकीला सोनं लागलाय बाय. पुन्हा सगळं करायचं आहे ना लगीन ते कर. माझ्या गळ्यात नका बांधूस. ए अरे कोणासंग काय बोलावं कसं बोलावं समजतं का नाही तुला? हा? काय झालं काय? काय होणार आहे? त्याची थेरं चालली आहेत लगीन करायचं नाही म्हणून. असं हाय वय. मग थांबून काय उपयोग आहे? निघतो मग आम्ही. वय 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 चला. गंगे तू बिचर. असं नग करूजी. म्या बोलते की त्याच्या संग. काय उपयोग? बाळू नाही म्हणतोय. आधीपासून याला धाकात ठेवलं नाही म्हणून असं झालं आहे. यू आय बाळ मामा नाही म्हणत आहेत ना मग मला बी लगीन नाही करायचं. आणि मलाच नाही करायचं. मग निघाव का आम्ही? हे बघा समधी जरा शांत बसा आणि आजचा दिस तेवढं थांबा. म्या बोलती त्याच्या संग. उगा समध्यांनी त्याच्या डोसक्या भोवती भुंगा नका लावू. काय गोंधळ घालायचा तू घाला आणि मिटून टाका यो विषय. वय की म्हणजे आमासनी बी समजल थांबायचं हाय का नाही. मी आता रे आईला बी नाग म्हणत होती. सत्य तू थांब. आपण ह्याची थेर खपवून नाही घ्यायची. त्याला आता सरळ नाही केला नव तर डोसक्यावर बसल उद्या. आय काय करायचं ह्याचं? कुणी बी काय बी करू नका. या बघती काय ते. बाप्पा
हं. अहो हे काय चाललं हाय मला तर काय बी समजना बघा. हं. अरे हे समज सोपं असतं तर समध्यांनी हेच नसतं का केलं हा. अरे हे कळाया लय मोठा अभ्यास करावा लागतो बाबा. असल पण मला काय वाटतंय ठावा आहे का तुम्हाला? बोल काय तुझ्या मनात असेल ते बोलून मोकळा हो. हा तुमच्या गुरुसनी बोलून घ्या एकदा. अहो त्या बाळ्याचा विचार करू करू माझं डोसकं पर फुटायची आली आता. अरे त्यासनी काय दुसरं काम नाही का काय? इतक्या किरकोळ माणसासाठी त्यासनी इथं बोलवायचं वय? किरकोळ बाळू काय किरकोळ आहे होय? अरे माझ्या गुरुजींसाठी बाळ्या म्हणजे पायाची धूळ हाय धूळ. त्याच्यासाठी ते इकडे येणार होय. चल. अहो बाळ्यासाठी नाही पण तुमच्यासाठी तर येतील का नाही? वय. माझ्यासाठी ते कधी बी येते पण आता नाही. वेळ आली का बघू. पंचा त्याला काय बी ठाव नाही आणि विचारून उपयोग बी नाही. तेव्हा तुझ्या कामासाठी आला आहेस ते बोल. अय्य अय्य देवप्पा एक जबरदस्त बातमी घेऊन आलो बघा मी. अय्य हं. बाळूच्या घरी बाळूच्या लग्नाची हालचाल सुरू आहे बघा देवप्पा. अय्यो अंगाशी गायो याय त्यात बघ काय आहे. बघ ते बघ आहे का त्यात काय बी नाही. याय काहीतरी कराय घे पटकीन जा. अरे किती भूक करतो हा हिर्या. आता भूक लागली आहे तर काय करा काहीतरी बनीव आणि वाढ पटकीन जा. इथं काय वाढून ठेवलं आहे आणि तुझं काय चाललं आहे? का काय झालं? सत्यान बाळूच्या लग्नाचं पुढं कुठपर्यंत जायचं हे बघाय न का? आता तर गंगी बी तयार झाली आहे पण तो बायाच नाही म्हणतो या. ते ठाव आहे मला. पुढं काय कराय न का? आता घरची समजवतील की त्याला. अरे कवापर्यंत हा हे असंच चालू राहिलं ना एक दिवस हात हलवत आपल्याला घरला जावं लागल. ए आय असं नाही व्हायला पाहिजे. नाही व्हायला पाहिजे ना यासाठी काहीतरी डोसकं चालवाय पाहिजे. हा अरे बाबा समद्या गावाला कळलं हाय बाळू आणि सत्याचं लगीन ठरत आहे म्हणून. आयो एक काम करू का? सांगू नका कर. अगं तसं नाही मी हे काम कधी असं केलं नाही म्हणून विचारतो आहे. हा असं कंच काम आहे? अगं पंचाला जाऊन सांगतो. त्यो काय करणार आहे? त्यो म्हणणार तुमच्या घरचं आहे तुम्ही बघा. अगं तसं नाही पंचाला सांगतो म्हणजे चावडीवर जातो. कसं बोललास हिर्या. तुला बी डोसका हाय बर का पैकी अगं माझ्या पुरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. वाय वाय मग जा जा जा. हा जातो आणि सांगतो. कोण कुठं चाललं हाय आणि सारखी काय तुमची खुसूर फुसूर चाललेली असती. समजल येळ आल्यावर समज. तुमची कवा येळ यायची. सोडा घरला कवा जायचं. 2 दिवस थांब मग बघू. आता 2 दिवसांनी काय म्हणणार आहे? कशा पायी थांबायचं? मी आवय म्हणलं तर बाळू नाही म्हणतो. मग कशा पायी थांबायचं?
जायचं आपल्या घरला. एकदा नाही म्हणलेलं समजत नाही होत तुला आणि कळलं समज. बाळूच्या घरी बाळूच्या लग्नाची हालचाल सुरू आहे बघा देवप्पा. अय्यो, काय सांगतोस काय? बाळूने स्वतः याला सांगितले. काय रे त्या वय वय आणि बाळ्याला लगीन करायचं नाही हे बी समजलं आहे. हा का करायचं नाही? तिथं ज्यांना करायची त्यांची काय होत नाहीत आणि ज्यांची होत्यात त्यांना करायची नाहीत. अय्यो, त्याला काय करायचं तू करेल. आपण काय करायचं? आपण काय करणार पण शुभ कार्य हाय उद्या आपण होऊन द्यायचाच नाही. आणि हे लग्न मोडून काढायचं नाही. कोणी बी हे लगीन मोडायचं नाही. बर काय बी करून हे लगीन झालंच पाहिजे. अय्यो अय्यो, पण कारण काय देवप्पा? पंचा बाळ्या लग्नाच्या बेडीत अडकल हे आपल्यासाठी चांगलंच आहे की. अय्यो अय्यो, याचा मी विचारच केला नाही देवप्पा. अय्यो, लग्न झाल्यानंतर खूप अडचणी येतात. अय्यो मला ठाऊक. तो बाळू पण लग्न झाल्यानंतर खूप अडचणीत येईल. अय्यो, वय आणि म्हणून बाळ्याच्या लग्नासाठी समधी मदत करा. काय बी करून हे लगीन व्हायला पाहिजे. अय्यो, बघितलं का मंगळू? जे म्या पाहत होतो तेच होत होत. खुंडम कुंडा भुंडम भुंडा कुंडम कुंडा. एवढा राग आला आहे भय का? शेजारी बसायचं बी नाही. वाय आणि बोलणार बी नाही तुझ्या संग. का बरं? तुला ठाव आहे का ते का तू काय म्हणत होती ते? तू आधी म्हणत होतीस का बाळू मामांसंग माझं लगीन लावणार नाही आणि इथं आल्यावर लागलीच तयार झाली वय. अरे बाळा, मी विचार केला नसेल का? हा, काय विचार केला आहे? अगं मी आज समजत होते तसा बाळू खोळा नाही. पर संगीत त्यासनी खुळा म्हणतात. समद्यासनी तसं वाटतं कारण तो समद्यांपरीच वेगळा आहे, पण तो खुळा नाही. आणि इथं तुझी आजी हाय, आजा हाय, तुला भी इथं राहायला आवडतं की? हा, आणि आम्ही भी येत जाऊ. समद कसं मनागत आहे बघ, म्हणून मी तयार झाले. गंगूताई, तुझ्या संग जरा मला बोलायचं. हा बोल की. तू कशी काय लग्नाला तयार झालीस? आधी तर माझ्यावर लय राग होता ना मग. हा, मला खोळा म्हणत होतीस. माझ्या पुरीला बिगर लग्नाची ठेवी पर तुला द्यायची नाही असं म्हणत होतीस ना. मग आता काय झालं? बाळू, अरे ते मी रागाच्या भरात बोलत होते. माझ्या मनात असं काय बी नाही बघ. तुझ्या मनात काय बी नव्हतं, तू रागाच्या भरात बोलली. तर लग्नाला तयार नव्हतीस ना. भय, पण नंतर विचार केल्यावर मला समजलं का मी चुकती आहे. आधी विचार केला नव्हतास का? अरे आधी बी विचार केला होता, पण एकाच बाजून केला होता. एका बाजूने म्हणजे आणि दुसऱ्या बाजूने काय केलं? अरे लोक तुला खोळा म्हणतात, मग मला बी तसंच वाटत होतं. पण मी विचार केल्यावर समजलं का असं काय नाही. आणि मग माझा विचार बदलला. तू साधा नाहीस. साधा नाही म्हणजे मी काय माणूस नाही का? अरे तसं नाही,
माणूसच आहेस पर देवगुणी आहेस. तू माझ्या सत्तीला लय आनंदात ठेवशील बघ. हे बघ गंगूताई, तुला कुणी सांगितलं ठाऊन आहे. तुझा विचार का बदलला ते बी ठाऊन आहे. एक सांगतो आणि मनापासून, हे लगीन न करण्यातच भलं आहे. अरे आता तू रागाच्या भरात विचार करतो आहेस. तू बी नीट शांतपणे विचार कर, मग तुला आम्ही समधी बरोबर वाट. मी शांतपणानंच विचार केला आहे. तू समजेस नाही म्हणून सांग.